नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे ध्यास वर्दीचा या आपल्या सर्वांच्या यूट्यूब चॅनलवर. आपण आज बघणार आहोत भारतातील महत्त्वाची वृत्तपत्रे आणि त्यांची संपादक, तसेच जी महत्त्वाची वर्षे आहे ती देखील आपण बघणार आहोत. ही वृत्तपत्रे आणि संपादक सर्वच स्पर्धा परीक्षांना विचारली जातात, त्यामुळे ती अत्यंत महत्त्वाची आहे. लक्षपूर्वक बघा. चला तर आपण जास्त वेळ न घेता लगेचच सुरुवात करूया. बघा, आपल्यासमोर पहिले वृत्तपत्र आहे दर्पण. तर बघा, दर्पण हे जे आहे ते बाळशास्त्री जांभेकर यांनी 6 जानेवारी 1832 रोजी महाराष्ट्रामध्ये वृत्तपत्राची सुरुवात केली. लक्षात असू द्या, 6 जानेवारी हा जो दिवस आहे तो आपण पत्रकार दिन म्हणून साजरा करतो आणि ही तारीख एकदम फिक्स लक्षात ठेवा. 6 जानेवारी 1832 विचारली जाऊ शकते. त्यानंतर त्यांनी सुरू केलेले आहे दिग्दर्शन. आता दिग्दर्शन हे एक मासिक आहे. हे देखील लक्षात राहू द्या की कोणते साप्ताहिक आहे आणि कोणते मासिक आहे, याच्यावरती देखील तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. आत्ताच मागे बघा, जी फकीरा आहे, फकीरा ही अण्णाभाऊ साठे यांची एक कादंबरी आहे, परंतु प्रश्न विचारला होता की फकीरा हे साहित्य काय आहे, आणि पर्यायामध्ये असतं की समजा एक कथासंग्रह, नाटक की कादंबरी, अशा प्रकारे ऑप्शन दिले जातात. त्यामुळे लक्षात राहू द्या, दिग्दर्शन हे मासिक आहे आणि ते बाळशास्त्री जांभेकर यांनी 1840 सुरू केले होते. त्यानंतर बघा, समोरचे आहे प्रभाकर. आता प्रभाकर हे जे आहे हे साप्ताहिक आहे आणि प्रभाकर हे जे साप्ताहिक आहे भाऊ महाजन यांनी सुरू केलेले आहे. कुणी? तर भाऊ महाजन यांनी सुरू केलेले आहे. त्यानंतर बघा, हितेच्छू. तर बघा, हितेच्छू हे एक साप्ताहिक आहे आणि ते सुरू केले आहे लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख. गोपाळ हरी देशमुख यांना आपण काय म्हणतो? तर लोकहितवादी असे म्हणतो. त्यानंतर बघा, काळ. आता काळ हे एक साप्ताहिक आहे आणि ते शिवराम महादेव परांजपे यांनी सुरू केलेले साप्ताहिक आहे काळ. त्यानंतर बघा, स्वराज्यपत्र. स्वराज्यपत्र हे एक साप्ताहिक आणि ते शिवराम महादेव परांजपे यांनीच सुरू केलेले आहे. कोणते? काळ आणि स्वराज्य दोघेही साप्ताहिक आहे, शिवराम महादेव परांजपे यांचे. त्यानंतर बघा, समोरचे आहे लेबर किसान गॅझेट. तर बघा, हे जे वृत्तपत्र आहे ते सिंगारवेलू यांनी सुरू केलेले आहे. त्यानंतर बघा, समोरचे आहे दी सोशालिस्ट. तर बघा, दी सोशालिस्ट हे जे आहे श्रीपाद डांगे. कोण? श्रीपाद डांगे यांनी सुरू केलेले आहे. त्यानंतर बघा, समोरचे वृत्तपत्र आहे क्रांती. बघा, क्रांती हे देखील श्रीपाद डांगे यांचेच आहे. दोघेही लक्षात राहू द्या, महत्त्वाचे आहे. त्यानंतर बघा, केसरी. तर बघा, केसरी आणि मराठा हे कुणी सुरू केले होते? तर लोकमान्य टिळक. आपल्याला माहीत असेल, लोकमान्य टिळकांनी केसरी आणि मराठा सुरू केले. तर केसरीचे संपादक कोण होते? तर आगरकर होते. त्यानंतर बघा, आणि केसरी हे जे आहे ते मराठीमध्ये होते आणि मराठा हे जे साप्ताहिक होते ते इंग्रजीमध्ये प्रकाशित होत असे. त्यामुळे हे दोघी लक्षात राहू द्या. त्यानंतर बघा, दीनबंधू. आता दीनबंधू हे जे आहे हे साप्ताहिक आहे आणि ते कृष्णराव भालेकर. कोण? कृष्णराव भालेकर यांनी सुरू केले होते. आणि बघा, दीनबंधू हे जे साप्ताहिक आहे हे आहे सत्यशोधक समाजाचे साप्ताहिक. तर बघा, सत्यशोधक समाज 1873 महात्मा फुले यांनी सुरू केला होता आणि त्यांचेच हे साप्ताहिक आहे. कोणते? दीनबंधू. आणि त्याचे संपादक विचारलं तर लक्षात राहू द्या, कृष्णराव भालेकर. त्यानंतर बघा, समोरचे आहे समाज स्वास्थ्य. तर बघा, समाज स्वास्थ्य हे मासिक आहे. मासिक म्हणजे महिन्याला प्रकाशित होणारे. तर बघा, समाज स्वास्थ्य हे रघुनाथ धोंडो कर्वे. तर बघा, रघुनाथ धोंडो कर्वे हे जे आहे धोंडो केशव कर्वे यांचे कोण आहे? तर पुत्र आहे. लक्षात राहू द्या, कोण? रघुनाथ धोंडो कर्वे. त्यानंतर बघा, विद्यार्थी. विद्यार्थी हे मासिक आहे. मासिक म्हणजे महिन्याला प्रकाशित होणारे. तर बघा, विद्यार्थी हे मासिक साने गुरुजी यांनी सुरू केले होते. कुणी? तर साने गुरुजी. आणि साने गुरुजींनी बघा, काँग्रेस, साधना हे दोनही साप्ताहिक त्यांनी सुरू केलेले आहे.
विद्यार्थी हे काय होते, तर विद्यार्थी हे मासिक आणि काँग्रेस आणि साधना हे दोघे काय, तर साप्ताहिक. लक्षात राहू द्या, साने गुरुजी. आणि श्यामची आई हे त्यांचे काय पुस्तक प्रसिद्ध आहे. त्यानंतर बघा शाला पत्रक. तर बघा शाला पत्रक, त्यानंतर विचार लहरी आणि हिंदू पंच हे तीनही लक्षात राहू द्या. कुणाचे, तर कृष्णशास्त्री चिपळूणकर. कोण, कृष्णशास्त्री चिपळूणकर. लक्षात राहू द्या, शाला पत्रक, विचार लहरी आणि हिंदू पंच. त्यानंतर बघा उपासना. तर बघा उपासना हे काय आहे, तर साप्ताहिक आहे. उपासना हे काय आहे, साप्ताहिक आहे आणि ते सुरू केले होते वीरा शिंदे. कोण, वीरा शिंदे, विठ्ठल रामजी शिंदे. त्यानंतर बघा सुबोध पत्रिका. सुबोध पत्रिका, तर बघा सुबोध पत्रिका हे जे आहे ते प्रार्थना समाज. तर बघा इथे व्यक्ती वगैरे दिलेले नाही. तर बघा प्रार्थना समाज हा जो आहे बघा आत्माराम पांडुरंग आणि त्यांचे बंधू कोण, तर दादोबा पांडुरंग यांनी दोघांनी म्हणजे प्रार्थना समाजाची काय केली होती, स्थापना केली होती. केव्हा, तर 1867 मध्ये. तर त्या प्रार्थना समाजाचे हे वृत्तपत्र आहे. कोणते, सुबोध पत्रिका. जसं बघा आपण महात्मा फुले यांच्या सत्यशोधक समाजाचे वृत्तपत्र कोणते बघितले, तर दीनबंधू. तसेच हे प्रार्थना समाजाचे सुबोध पत्रिका हे वृत्तपत्र आहे. लक्षात राहू द्या. त्यानंतर बघा महाराष्ट्र धर्म. तर बघा महाराष्ट्र धर्म हे जे आहे ते आचार्य विनोबा भावे. कोण, आचार्य विनोबा भावे यांनी सुरू केलेले हे मासिक आहे. काय आहे, मासिक आहे, महाराष्ट्र धर्म. त्यानंतर बघा मानवी समता. तर बघा मानवी समता हे जे आहे हे महर्षी धोंडू केशव कर्वे यांनी सुरू केलेले आहे. आणि बघा महर्षी धोंडू केशव कर्वे यांचा समता संघ. लक्षात राहू द्या. त्यानंतर बघा सुधारक. तर बघा सुधारक हे जे एक साप्ताहिक आहे हे आगरकरांनी सुरू केले होते. केव्हा, तर लक्षात राहू द्या. बघा आगरकर हे पहिले केसरीचे संपादक होते. जे लोकमान्य टिळकांनी सुरू केले होते केसरीचे संपादक होते आगरकर. आणि जेव्हा त्यांनी केसरीला रामराम दिला त्यानंतर त्यांनी स्वतःचे सुरू केले कोणते, सुधारक. लक्षात राहू द्या. त्यानंतर बघा समोरचे वृत्तपत्र बघू. बघा बहिष्कृत भारत. तर बघा बहिष्कृत भारत हे काय आहे, तर एक पाक्षिक आहे. पाक्षिक म्हणजे 15 दिवसांनी काय होते, प्रकाशित होणारे पाक्षिक. काय, बहिष्कृत भारत. आणि हे आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे. त्यानंतर बघा मूकनायक. मूकनायक ही देखील एक पाक्षिक आहे आणि ते देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचेच आहे. बघा इथे हे सर्व आहे, हे सर्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची काय आहे, तर वृत्तपत्रे आहे. काही साप्ताहिक आहे. तर लक्षात राहू द्या, सर्व एकदम महत्त्वाचे आहे. IMP आहे, लक्षात राहू द्या. तर बघा महत्त्वाचा पॉईंट सांगतो तुम्हाला. तर बघा बहिष्कृत भारत आणि मूकनायक. तर बघा बहिष्कृत भारत हे जे पाक्षिक आहे याच्या शीर्षस्थानी म्हणजे हेडलाईन नाही म्हणता येणार आपल्याला, काय म्हणता येईल, वचन. तर कोणत्या संतांची वचने असत असा आपल्याला प्रश्न विचारलेला होता. तर बघा बहिष्कृत भारत हे जे पाक्षिक आहे याच्या शीर्षस्थानी संत ज्ञानेश्वर महाराज. बघा संत ज्ञानेश्वर यांची काय असत, तर वचनं असत. जसं आपण आता सुविचार म्हणतो त्याच प्रकारची काय असते त्यांची जी ओवी आहे त्या ओवीतील एक काय असे, वचन असे. त्यानंतर ही मूकनायक आहे. मूकनायकच्या शीर्षस्थानी संत तुकाराम महाराज यांची काय असे, वचने असे. लक्षात राहू द्या, याच्यावरती प्रश्न आलेला आहे. बहिष्कृत भारत संत ज्ञानेश्वरांची वचने आणि मूकनायक संत तुकाराम महाराजांची वचने असत. त्यानंतर बघा जनता प्रबुद्ध भारत हे म्हणजे पहिले जनता होतं, त्यानंतर त्याचे नाव काय केले, तर प्रबुद्ध भारत असे केले. त्यानंतर बघा समता जनता. त्यानंतर मानवता आणि बहिष्कृत मेळा हे सर्व कुणाचे आहे, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केलेले आहे. त्यानंतर बघा सार्वजनिक सभा. तर बघा सार्वजनिक सभा हे एक त्रैमासिक होते. त्रैमासिक म्हणजे 3 महिन्यांनी प्रकाशित होणारे वृत्तपत्र. तर बघा न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी हे सुरू केले होते. त्यानंतर बघा इंदुप्रकाश. आता बघा इंदुप्रकाश हे जे आहे महादेव गोविंद रानडे यांनीच सुरू केलेले आहे. त्यानंतर बघा हिंदुस्तान गदर हे जे साप्ताहिक आहे ते लाला हरदयाळ यांनी सुरू केलेले आहे.
त्यांची जी गदर ही जी संस्था होती त्यांनी ते सुरू केलेले आहे. त्यानंतर बघा आणि बघा सार्वजनिक सभा हे देखील न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी सुरू केलेली एक संस्था आहे. लक्षात राहू द्या, हिंदुस्तान गदर लाला हरदयाळ. त्यानंतर बघा श्रद्धा आणि त्यानंतर आहे विजय आणि त्यानंतर आहे अर्जुन. तर बघा हे सर्व तीनही लक्षात राहू द्या. कुणाचे आहे तर स्वामी श्रद्धानंद यांनी सुरू केलेले आहे. बघा श्रद्धा हे साप्ताहिक, त्यानंतर विजय हे साप्ताहिक आणि अर्जुन हे 3 साप्ताहिक. बघा त्यानंतर आहे वंदे मातरम. तर बघा वंदे मातरम अरविंद घोष यांनी सुरू केले होते. त्यानंतर बघा पंजाबी पीपल्स. तर बघा पंजाबी पीपल्स हे लाला लजपतराय यांनी सुरू केलेले आहे. त्यानंतर बघा नॅशनल हेराल्ड. तर नॅशनल हेराल्ड हे पंडित जवाहरलाल नेहरू यांनी सुरू केलेले आहे. काय? नॅशनल हेराल्ड. त्यानंतर बघा समोरचे आहे फॉरवर्ड ब्लॉक. तर बघा फॉरवर्ड ब्लॉक हा जो आहे सुभाषचंद्र बोस यांचा पक्ष होता. पक्ष म्हणजे त्यांची एक संघटना होती. तर त्यांचे वृत्तपत्र नाही, मासिक होते. कोणते? फॉरवर्ड. साधे सोपे आणि लक्षात राहण्याजोगे नाव आहे. लक्षात राहू द्या, फॉरवर्ड. त्यानंतर बघा इंडियन सोशालिस्ट. तर बघा इंडियन सोशालिस्ट हे जे आहे श्यामजी कृष्ण वर्मा. कोणते? इंडियन सोशालिस्ट. त्यानंतर आहे रास्तगोपतार आपल्या सर्वांना माहीत असेल, दादाभाई नौरोजी. त्यानंतर व्हॉइस ऑफ इंडिया हे लक्षात राहू द्या, व्हॉइस ऑफ इंडिया दादाभाई नौरोजी. त्यानंतर बघा समोरचे वृत्तपत्रे बघू. बघा बंगाली हे जे आहे सुरेंद्रनाथ बॅनर्जी. कोण? सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी बंगाली हे वृत्तपत्र सुरू केले होते. बघा त्यानंतर आहे इंडिपेन्स इंडिया. काय? इंडिपेन्स इंडिया मानवेंद्र रॉय यांनी सुरू केले होते इंडिपेन्स इंडिया. त्यानंतर बघा द व्हेगार्ड. काय? त्यानंतर बघा द व्हेगार्ड. तर बघा द व्हेगार्ड हे मानवेंद्र रॉय यांचेच आहे, द व्हेगार्ड. त्यानंतर बघा स्वामी विवेकानंद यांची वृत्तपत्रे बघू. तर बघा स्वामी विवेकानंद यांनी सुरू केले होते उद्बोधक. काय? उद्बोधक आणि प्रबुद्ध भारत. तर बघा प्रबुद्ध भारत हे इंग्लिशमध्ये होते आणि उद्बोधक हे बंगाली भाषेमध्ये होते. स्वामी विवेकानंद लक्षात राहू द्या. आणि स्वामी विवेकानंद यांची बघा 12 जानेवारी युवा दिन म्हणून आपण साजरा करतो, हे देखील लक्षात राहू द्या. याच्यावरती देखील प्रश्न येतो. त्यानंतर बघा नवजीवन. आता बघा हे नवजीवन गुजराती भाषेमध्ये होते. तर महात्मा गांधी यांनी गुजराती लोकांसाठी सुरू केले होते. कोणते? नवजीवन. लक्षात राहू द्या. त्यानंतर बघा हरिजन हे महात्मा गांधींनी सुरू केले आहे. हरिजन हे आहे महात्मा गांधींचे. त्यानंतर बघा यंग इंडिया हे देखील महात्मा गांधींनी सुरू केले होते. आणि इंडियन ओपिनियन. तर लक्षात राहू द्या दक्षिण आफ्रिकेमध्ये सुरू केलेले इंडियन ओपिनियन महात्मा गांधी यांनी सुरू केले होते. त्यानंतर बघा मिरत उल अकबार. बघा हे महत्त्वाचं आहे, याच्यावरती वारंवार प्रश्न येतो. मिरत उल अकबार आणि समाचार चंडिका. काय? समाचार चंडिका. तर ही कुणाचे आहे तर राजाराम मोहन रॉय. लक्षात राहू द्या राजाराम मोहन रॉय यांच्यावरती प्रश्न येतात, त्यामुळे त्यांची वृत्तपत्रे महत्त्वाची आहे. त्यानंतर बघा अजून 2 आहे त्यांची खाली. तर बघा बेंगाल हेराल्ड हे आहे राजाराम मोहन रॉय यांचं बेंगाल हेराल्ड. त्यानंतर संवाद कौमुदी. बघा संवाद कौमुदीवरती प्रश्न येतो, त्यामुळे हे महत्त्वाचं आहे, संवाद कौमुदी. त्यानंतर बघा कैवारी. तर बघा कैवारी आहे भास्कर जाधव यांचं कैवारी. तर लक्षात राहू द्या कैवारी. त्यानंतर बघा भाषांतर हे मासिक आहे वि का राजवाडे. लक्षात राहू द्या वि का राजवाडे. त्यानंतर बघा मराठवाडा. बघा मराठवाडा हे जे आहे सदाशिव विश्वनाथ पाठक. कोण? सदाशिव विश्वनाथ पाठक यांनी सुरू केलेले आहे मराठा. महाराष्ट्र केसरी. बघा केसरी हे वेगळं जे लोकमान्य टिळकांनी सुरू केलं होतं, आणि हे महाराष्ट्र केसरी वेगळं आहे पंजाबराव देशमुख. लक्षात राहू द्या पंजाबराव देशमुख यांनी सुरू केले होते महाराष्ट्र केसरी. त्यानंतर आहे अखंड भारत. तर बघा अखंड भारत भाई महादेव बागल. कोण? भाई महादेव बागल यांचे आहे अखंड भारत. त्यानंतर आहे शतपत्रे. बघा गोपाळ हरी देशमुख. आता शतपत्रे म्हणजे 100 जी पत्र लिहिले त्यांनी. कधी
तर गोपाळ हरी देशमुख. त्यानंतर बघा टाइम्स ऑफ इंडिया. टाइम्स ऑफ इंडिया रॉबर्ट नाईट, कोण? रॉबर्ट नाईट यांनी सुरू केले होते टाइम्स ऑफ इंडिया. बघा त्यानंतर आपल्यासमोर आहे हितवाद. काय? हितवाद गोपाळ कृष्ण गोखले, कोण? गोपाळ कृष्ण गोखले यांचे आहे हितवाद. त्यानंतर बघा युगांतर. आता युगांतर आहे भूपेंद्र दत्त. लक्षात राहू द्या, हे देखील विचारलं जातं की युगांतर हे कोणाचे आहे, तर भूपेंद्र दत्त. त्यानंतर बघा ॲनी बेझंट. ॲनी बेझंटचे तर नेहमी विचारले जातात, त्यामुळे लक्षात राहू द्या न्यू इंडिया. न्यू इंडिया आणि कॉमनवेल्थ. काय? न्यू इंडिया आणि कॉमनवेल्थ ॲनी बेझंट. त्यानंतर बघा जत्रान. जत्रान सिंधू. तर बघा हे आहे जत्रान सिंधू, हे जे आहे तात्या छत्रे यांचं आहे जत्रान सिंधू. त्यानंतर बघा बामबोधिनी. बघा बामबोधिनी. तर बघा बामबोधिनी हे जे आहे उमेशचंद्र दत्त, कोण? उमेशचंद्र दत्त यांचं आहे बामबोधिनी. त्यानंतर बघा अबला बांधव. तर बघा अबला बांधव हे आहे द्वारकानाथ गांगुली. अबला बांधव द्वारकानाथ गांगुली. त्यानंतर आहे भारती. भारती आहे द्विजेंद्रनाथ टागोर. त्यानंतर आहे वसुमती. वसुमती आहे हेमचंद्र घोष, कोण? हेमचंद्र घोष. त्यानंतर बघा संदेश. संदेश जे आहे ते आहे अच्युत बळवंत कोल्हाटकर, कोण? अच्युत बळवंत कोल्हाटकर यांचे कोणते, तर संदेश. त्यानंतर बघा आत्मद्वार. तर बघा आत्मद्वार हे आहे S.N. चौधरी, कोण? S.N. चौधरी यांचे आहे आत्मद्वार. त्यानंतर बघा भारत. भारत आहे काकासाहेब कर्वे, कोण? काकासाहेब कर्वे यांचे काय, तर भारत. लक्षात राहू द्या. त्यानंतर बघा दलित भारत. तर बघा दलित भारत हे आहे धनाजी बेराडे, कोण? धनाजी बेराडे. त्यानंतर आहे लीडर. लीडर लक्षात राहू द्या पंडित मदन मोहन मालवीय यांचे काय आहे, तर लीडर हे जे आहे पंडित मदन मोहन मालवीय. अल हिलाल. अल हिलाल हे देखील लक्षात राहू द्या अब्दुल कलाम आझाद. तर लक्षात राहू द्या अल हिलाल. त्यानंतर बघा परबोधन. परबोधन हे जे आहे केशव ठाकरे यांचे आहे परबोधन. त्यानंतर बघा नवयुग. नवयुग आहे आचार्य आत्रे. लक्षात राहू द्या नवयुग कोणाचे, आचार्य आत्रे. त्यानंतर आहे प्रभात. प्रभात हे वृत्तपत्र आहे भालचंद्र कोठारी. बघा मित्रांनो, अशा प्रकारे आपण महत्त्वाची वृत्तपत्रे आणि त्यांचे संपादक बघितले. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. थांबूया आपण इथे. धन्यवाद. जय हिंद.